आणि यानंतरची मोठी बातमी आहे कांदा निर्यातीच्या संदर्भातली। किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर देखील कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचे हाल होत आहेत। लाखो टन कांदा बॉर्डरवर अडकलेला आहे। बांगलादेशच्या बॉर्डरवर 100 ट्रक अडकल्याची माहिती आहे। मुंबई पोर्टवर देखील 300 कंटेनर अडकून पडलेत। सिस्टीम अपडेट नसल्यामुळे कस्टम्सचे कागदपत्र तयार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचं प्रचंड नुकसान होतंय। लाखो टन कांदा सडून जाण्याची व्यापाऱ्यांना भीती आहे। तीन दिवस कुठल्याही प्रकारचे माल आमच्या बाहेर गेलेले नाहीत। जोपर्यंत शिपिंगमध्ये जे आमचं बिल बनतं त्याच्यामध्ये अपडेट होतं तोपर्यंत आमचा माल बाहेर जाऊ शकत नाही आणि जर तसा माल पाठवायचा ठरला तर आम्हाला 40% त्यांचं ते शुल्क भरावंच लागेल। त्यामुळे सध्या आमचे माल अडकून पडलेले आहेत। चौथा दिवस आहे, 13 सप्टेंबरला निर्यात मूल्य हटलं होतं, निर्यात शुल्क 20% झालं होतं। पण आज जर आपण बघाल तर अजूनही मुंबईचं जे NPT बंदर असेल तिथं नावाशिवा, त्याच्यानंतर नाशिकचं जे त्याची शाखा आहे तिथले असेल, बांगलादेशच्या बॉर्डर असेल, कुठल्याही कांद्याचं जे निर्यात नवीन नियमानुसार आता जी नवीन अटी शिरती त्यानुसार ती निर्यात होत नाही। ही निर्यात रखडली आहे, याच्यामुळे थेट फटका शेतकऱ्यांना आम्हाला बसणार आहे।